से हाय गाइस, पुन्हा एकदा तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी हर्षदा. आता आज मी करणार आहे कोथिंबीरचे वडे. तर लेट्स सी, आपण बघूया काय काय आता लागणार आहे. सर्वप्रथम कोथिंबीर घेतलेली आहे. आता याला बारीक करून घेऊया. कोथिंबीर तर बघ अशी बारीक करून घ्यायची कोथिंबीर. आपण बघितलं आहे, पहिले आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आपण टाकणार आहे चम्मच हळद, आपले एक चम्मच टाकणार लाल तिखट पावडर. लाल तिखट झाल्यानंतर आपण टाकणार आहेत आता 1 चम्मच आपण धना पावडर टाकणार आहात आपण. तर अशा प्रकारे आपण टाकणार आहेत. मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि 1 चम्मच आपण घेणार आहे तीळ. अर्धा चम्मच घेणार आहे ओवा. 1 कप बेसन पीठ. आता हे बेसन पीठ टाकल्यानंतर आपण सगळं मिश्रण एकत्र करून मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हा पीठ मळून घेतलेला आहे. थोडं पाणी टाकून मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. लेट्स सी, तुम्ही बघू शकता हे पीठ आपण मळलेलं आहे. अशा मऊ प्रकारे मळून घेतलेलं पीठ. मध्ये आपण तेल टाकणार आहे. आता हे तेल सगळे प्रकारे पसरून घ्यायचं आहे सगळीकडे, जेणेकरून चिपकू नये आपलं ते सारण. तर आपण हे अशा प्रकारे आपण हे पूर्णपणे पसरायचं आहे पूर्ण ताटामध्ये. आता कसं आम्ही करतोय. जर व्हिडिओमध्ये तुमचं काय राहिलं असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही मेन्शन केलेलं आहे साहित्य सगळे, तुम्ही बघू शकता. हे बघा असं पूर्णपणे ताटाकडे आपण पसरवलेलं आहे. आता आपण टाकणार आहे सफेद तीळ. मस्तपैकी छान दिसतंय असं. आता हे वाफेवर आपण शिजायला ठेवणार आहे. टोप घेतले, टोपामध्ये पाणी ठेवले गरम करायला. आपण हे ठेवलेलं आहे टोपावरती ताट. तर आपण 10 मिनिटांना बघूया. तोपर्यंत आपण ह्याच्यात झाकून घेऊया. हे आपण 10 मिनिटं ठेवलेले शिजवत. ठीक आहे, तर आपण 10 मिनिटांना बघूया. ते शिजून घेतलेलं आहे. तर चिटकलं तर समजायचं की नाही शिजलं. परत आपण शिजून घेऊया. तर आपले पूर्णपणे शिजलेलं आहे. तर आपण गॅस ऑफ करून बघितले. आपलं सारं पूर्णपणे शिजून घेतलेलं आहे. आता आपण खाली गॅस उतरूया. म्हणजे बारीक काप करून आपण तेलात फ्राय करूया. बघू शकता तुम्ही. आता हे पूर्णपणे शिजलेले. आता ह्याची चाकून करायचे काप करूया. बघू शकता असे वडे कोथिंबीरचे तयार झालेले. प्रकारे आपण काप करून घेतले. ह्याला आपण आहे ना शॅलो फ्राय करून घेऊया. तर बघूया आपण कसं ते होतं. ते काप करून घेतलेले आहे आपण. ठीक आहे, ह्याला आपण शॅलो फ्राय करून घेऊया. वाव, मस्त तेल गरम गरम तापलेलं आहे. एक एक वडे आपण तेलामध्ये सोडूयात. कोथिंबीर रेडी आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.